मे आय कम इन सर? येस प्लीज कम इन. थँक्यू. तुम्ही मला बोलावलात? काही अर्जंट काम होतं का? नाही म्हणजे सदा म्हणाला ताबडतोब बोलावलंय म्हणून. नाही तसं काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. तुम्ही सुधाला भेटून आलात ना, हवीशी. मॅडम तशा झोपूनच आहेत. नाही पण काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. अहो सर, एवढं होऊनही मॅडमचा मूड इतका फ्रेश होता, छान गप्पा मारत होत्या माझ्याशी. अगं हेच तर सुधाकडून शिकण्यासारखं आहे. म्हणजे कपाळावरची जखम भरून ये, सुधा पुन्हा अशा मोर्चांना सामोरी जाईल. पण मॅडम मनातून खूप संतापलेल्या वाटल्या. वरकरणी शांत असल्याचा अभिनय करत होत्या. मला असं वाटतं की या संतापाचा उद्रेक व्हायला हवा. सर, जर तुम्ही एकदा पर्सनली त्यांना भेटायला गेलात तर कदाचित तुमच्याशी त्या मनमोकळेपणानं बोलतील. मी भेटायला जाणारच आहे, पण तू भेटून आलीस हे बरं केलेस, कारण तुझ्याकडून मिळालेला फीडबॅक जास्त महत्वाचा. त्याचं काय आहे, प्रामाणिकपणे काम करताना सगळेजण आपल्याला साथ देतात असं सुधाला वाटतं. हा तिचा भ्रम दूर झाला, म्हणजे झाला असावा असं मला वाटतं. पण सर, मला असं वाटतं की आपला हेतू कितीही प्रामाणिक असला तरी त्याची खात्री लोकांना पटवून द्यायला हवी. आणि यात कुठेतरी आपण म्हणजे मॅडम कमी पडत असावे किंवा लोक त्यांना समजून घेण्यात कमी पडत असावेत. यालाच मी कम्युनिकेशन गॅप म्हणतो. अर्थात ही गॅप दूर करणं आपल्याच हातात असतं. पण त्याचं होतं काय की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला स्वतःच्या प्रामाणिकपणाची एक प्रकारची नशा चढते. नशा. मग तो इतरांचं काही ऐकूनच घेत नाही. तो हेकट चिडखोर बनतो. तो आपल्याबरोबर इतरांना नेऊ शकतच नाही. आणि जो लीडर असतो त्यांनी. सर, तुम्ही एकदा मॅडमना भेटाच, त्या तुमचं नक्की ऐकतील. नाही पण तशा वागतील की नाही शंकाच वाटते मला. पण खरं सांगू सर, मला मनापासून वाटतं की मॅडमची यात काही चूक नाहीये. जवळजवळ सगळ्या लेवलवर त्यांनी आपलं मत पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना विरोधच मिळाला. आणि हा विरोध नुसता कुलगुरू जोशी मॅडमना नव्हता, तर हा विरोध मराठीला होता. आणि यात इतर भाषिकांपेक्षा आपली मराठी मंडळी जास्त पुढे होती. त्याचं काय आहे, आजच्या कॉम्पिटिशनच्या युगात मराठी माणूस कमी पडतो. म्हणजे त्याला स्वतःलाच एक प्रकारचा न्यूनगंड असतो. तो फ्रस्ट्रेट होतो. अगदी मॅडम ही असंच म्हणतात. त्यांचं म्हणणं असतं की नोकरी मिळवण्याकरता तुम्ही इंग्रजी शिका, अगदी उत्तम इंग्रजी शिका, पण मराठीला विसरू नका. उत्तम उत्तम कथा कादंबरीकार, टीकाकार, कवी जर भविष्यात घडवायचे असतील तर ज्यांना मनापासून इच्छा आहे मराठी शिकण्याची त्यांना तशी संधी दिली पाहिजे. मला तुझं म्हणणं पटतं. पण मला एक सांग की मराठीचे वर्ग सुरू करायचे झाले तर त्याच्या खर्चाचा बोजा सगळा विद्यार्थ्यांवरच का? जबरदस्ती का त्याची? म्हणजे मराठी शिकणारे विद्यार्थी कमी असल्या कारणाने क्लास कमी असतात. क्लास कमी असल्या कारणाने चांगलं मराठी शिकवणारे प्राध्यापकही कमीच असतात. मग अशा परिस्थितीत. पण सर, कुणीतरी ही कोंडी फोडली पाहिजे आणि आपल्या मॅडम अगदी मनापासून प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा. सर, जर विरोधी मोर्चा निघू शकतो तर त्यांची बाजू घेणारा मोर्चा हा निघालाच पाहिजे. आणि मी त्यासाठी प्रयत्न करणार. गुड. सर, तुम्ही येणार? व्हाय नॉट, व्हाय नॉट. आय विल बी विथ यू. आय विश यू बेस्ट ऑफ लक. थँक्यू. काल मीच तुम्हाला फोन केला होता, काही महत्वाचं काम होतं म्हणून. डॉक्टरांचं काम पेशंटकडे? डॉक्टर म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणून. एक तर जवळजवळ 28 वर्षानंतर प्रथमच एक स्त्री कुलगुरू व्हर्सिटीवर आल्या तुमच्या रूपानं. तुमची कार्यपद्धती, तुम्ही सुरुवातीला घेतलेले काही कठोर निर्णय की ज्याच्यामुळे तुम्हाला निश्चितच विरोध पत्करावा लागला असणार सगळ्या क्षेत्रातून. पण तरीही ज्या शांतपणे तुम्ही त्याला मला वाटतं मी फारच फॉर्मल बोलतोय. तर सरळ भाषेत सांगायचं म्हणजे आय लाईक युअर स्टाईल ऑफ वर्किंग. कीप इट अप. थँक्स. तुमच्यासारखांचा पाठिंबा मला मिळाल्यावरती निश्चितच माझ्या कामात मला मदत होईल. मिसेस जोशी, तुमचं वय 40 ते 45च्या दरम्यान आहे का? नाही, त्याचं काय आहे की या मध्यम वयामध्ये, नाही अर्थात त्याला वयाचं अगदी असं बंधन असं नाही, पण युजली या वयामध्ये माणसाची सहनशक्ती कमी कमी होत जाते. आणि मग कुठल्याही प्रकारचे टेन्शन्स किंवा कठीण कठीण जबाबदाऱ्या
माणसाला पूर्वीपेक्षा जास्त त्रासदायक वाटत असतं. त्याचा परिणाम म्हणून मग शरीरावरती कुठल्याही तऱ्हेचा त्रास होत असतो. आणि मधुमेह हा त्यातलाच प्रकार. तुम्ही फर्स्ट ड्रेसिंगला जेव्हा इथे आलात तेव्हा एकदम थकल्यासारखा वाटलं. खरं तर यू हॅड कम बाय युअर कार. पण तुमचं वॉटर इनटेक इतकं मला जास्त वाटलं, 3-4 ग्लास तुम्ही पाणी प्यायलात. मला शंका वाटते म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं. कसली? तुम्हाला कदाचित स्ट्रेस डायबिटीस झाला असण्याची शक्यता आहे. नाही नाही, डोंट वरी. इट्स ॲब्सोल्युटली टेम्पररी. पण म्हणजे असल्यास आपण त्याचे टेस्ट करून घेऊया. हे सगळं फार सिरियस आहे का? आमच्या भाषेत आम्ही डायबिटीसला सायलेंट किलर म्हणतो. नाही, अर्थात त्याला आजार म्हणावा की प्रकृती दोष याच्यात काही वाद आहेत, पण आपण त्या वादात न पडलेलं बरं. ठीक आहे, मला वाटतं याच्यासाठी मला ब्लड टेस्ट करायला लागेल, बरोबर? ॲब्सोल्युटली राईट. तुम्ही उद्या परवा आधी 12 तास काहीही न खाता तिकडे जा. आणि मग सकाळी रक्त दिल्यानंतर थोडंसं खाऊन परत 2 तासांनी तिकडे जा. संध्याकाळी रिपोर्ट्स घेऊन या. मी पॅथॉलॉजिस्ट करता चिठी लिहून देतो. रिपोर्ट्स लवकर घेऊन या. ठीक आहे, मी या आठवड्याभरात कधीतरी ही टेस्ट करून घेईन. जितकं लवकर तेवढं बरं. हो, बघूया आता कामाच्या गडबडीत कसं काय मला सगळं जमतंय ते. म्हणजे जमवते मी. मेडिसिन झाल्यानंतर मलाही पुढे थोडंसं शिकायचं होतं, पण काय वडील अचानक वारले आणि मग त्यांची प्रॅक्टिस मला सांभाळावी लागली, पुढे चालवायला लागली. पण तरी शिक्षण क्षेत्राशी माझं अजून तसं म्हणून तर या क्षेत्रातल्या लहान मोठ्या गोष्टींवरती माझं लक्ष असतं. हो, पण ज्यांचं लक्ष असायला हवं त्यांचं मात्र नाही आहे. त्यांना फक्त लाल दिव्याची गाडी, सत्ता ह्याच्यातच इंटरेस्ट. ते आहेच. एनिवे, तुम्ही रिपोर्ट्स लवकर घेऊन या. आय एम सॉरी, मला उशीर झाला. ओके यार, नो प्रॉब्लेम. होत आहे. आता तू उगाच मला कॉम्प्लेक्स देऊ नकोस हा. तूही आत्ताच आला असशील आणि असं बोलतोय हे बघ अक्षता, तू उशीर आल्याबद्दल मी तुला काही बोललोय? उलट तूच मला सांगतेस की मी वेळेवर आलोच नाही. कधी आलायस तू? ही झाडाची सावली आहे ना, ती त्या रेषेपर्यंत होती ना, तेव्हा आलोय मी. तुला काय इतका उशीर झाला? अरे मी निघाले होते वेळेवर, पण तितक्यात आईच्या कॉलेजच्या मैत्रिणी तिला बघायला आल्या. मग चहा पाणी झाला, उशीर. सुधा मावशीची तब्येत कशी आहे आता? बरी. तुला इतर गोष्टी करायला वेळ असतो, पण येऊन जाऊन आईला भेटायला यायला तुला वेळ नाहीये ना? हे बघ अक्षता, सुधा मावशीच्या तब्येतीची हाल हवाल मला रोज कळतो. जया अंकल आणि सुनंदाताई सुधा मावशीला भेटायला येत होते तेव्हा त्यांनी मलाही विचारलं होतं, पण मीच नाही म्हटलं. आणि दुसरं असं की मी जर सुधा मावशीला भेटायला आलो तर तिची रिकव्हरी लवकर होईल. हे बघ बंटी, आईला बघायला येणाऱ्यांचे फोनही येऊ शकतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची रिकव्हरी डॉक्टरांशिवाय होऊ शकत नाही. तरीही जवळचे तिला आवर्जून भेटायला येतात, कळलं? हे बघ अक्षता, तू उगाच माझं तोंड उघडायला लावू नकोस. तू, तुझी आई आणि अक्का मी घरी आल्यावर माझ्याशी नीट वागतील याचा भरोसा आहे? अरे काय वाईट वागलो आम्ही तुझ्याशी? मी आपुलकीने प्रेमाने दिलेला तुला ड्रेस सुधा मावशीने तुला घालू दिला नाही, आणि तो तू ड्रेस मला परत केलास. हे चांगलं वागलात माझ्याशी? अरे पण बंटी, नाही, तो ड्रेस मी दंगलीत दुकान फोडताना पळून आणला होता ना. माझे पैसे चोरीचे होते ना, की मी तुझ्यासाठी तुझ्या आईसाठी अनोळखी किंवा परकाच होतो? बंटी प्लीज समजून घे ना. तुम्ही माझ्याशी कसं वागतात हे तुम्हाला माहित नाहीये, आणि मी तुम्हाला समजून घेऊ? आपल्याला नाही जमणार. बंटी पण अशाने उगाच तिढा जास्त होतोय असं नाही का वाटत? हे बघ अक्षता, सुधा मावशीच्या तब्येतीचा हाल हवाल मला रोज कळतो. तिच्या तब्येतीत सुधारणा होते याची मला कल्पना आहे. पण मी जर घरी आलो
आणि माझा अपमान झाला तर मला नाही चालणार. किती रे रागवतोस तू? जे रागावतात ना त्यांच्याच पोटात माया असते. बरं, तो ड्रेस दे मला. जाओ दे, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. तो ड्रेस मी माझ्या एका गरीब मित्राच्या बहिणीला देऊन टाकलाय. कुठे गेली होतीस? बंटीला भेटायला. अगं ते मलाही माहितीये. तुला माहितीये? हो, पण त्याला भेटल्यानंतर कुठे गेली होतीस? घरीच आले सरळ. पण तुला कसं कळलं की मी बंटीला भेटायला गेले होते? अगं त्याचा फोन आला होता, पण त्याला भेटल्यावर तू कुठेतरी चिडून निघून गेलीस असंही तो सांगत होता. काय ग, काय झालं? बोल ना. आता आलीये ना घरी. अगं पण तू चिडलीस का? त्यालाच विचार ना. छान, म्हणजे चिडलीस तू आणि मी त्याला कशाला विचारू? काय म्हणत होता? काही नाही, माझी चौकशी करत होता फोनवरून. अगं त्यालाही अभ्यास असेल. तू त्याचीच बाजू घे ग. सुनंदा जया आले होते की नाही? म्हणून त्यांनी नाही यायचं तुला भेटायला? मला मुळीच आवडलं नाही तो आला नाही ते. ह्या गोष्टीवरूनच भांडलीस की काय त्याच्याशी? वाद मीच घातला. आणखीन काय म्हणत होता? घरी आल्यावर तुला फोन करायला सांगितलं. कशाला? तू चिडलीस का आणि कुठे गेलीस हे विचारायचं असेल. त्याला काय करायचंय? मी कुठेही जाईन, तो कोण विचारणारा? बरं, आता जेवायचं की नाही? पानं घेऊ का? नको, पोट भरलंय माझं. काही नाही, पत्त्यांचा बंगला बांधते. अगदी नको झालंय आजारपण. भूषण देत नाही ना, इतका त्रास देतात हे. दारू पिणं, सिगरेट पिणं सगळं बंद करायला सांगितलंय ना डॉक्टरनी. तर म्हणतात कसे, थांब मला बरा होऊ दे मग त्यालाच बंद करतो. मूर्ख माणूस आहे तो. कुठे काय, जेलमध्ये. भूषणपेक्षा लहान असल्यासारखे वागतात. पल्लूच ऐकायला बसलाय, वाट बघ. किरण काही बोलायला गेला ना की म्हणतात तू बाप की मी बाप. हो, भूषण आला की मात्र अगदी त्यांचा जीव रमतो. पण तो शाळेतून येईपर्यंत मला मात्र अगदी जीव नकोसा करतात. औषधाच्या गोळ्या देते दर 4 तासांनी. कोणाचा फोन आहे? माझ्या मैत्रिणीचा आहे. तरीच विचारतायत कोणाचा फोन आहे म्हणून. फालतू बडबड करायची. हो होय, चालेल, या संध्याकाळचे केव्हाही या, घरीच असते मी. बरं ठीक आहे, बाय. भूषण कधी येणार? येईल आता एवढ्यात. मला सिगरेट दे. मिळणार नाही. मग एक स्मॉल पैग दे. एक थेंब दारू मिळणार नाही. आणि प्यायची असेल ना तर मी घराबाहेर जाते, मग हवं ते स्वतःच्या हाताने करा. हो, तुला काय वाटलं मी काय घाबरतो की काय तुला? ती माझी कधीच अपेक्षा नव्हती. मी आत्ताही नाहीये. पण नाही प्यायला तर काय होईल? जर डॉक्टरचं ऐका ना, तुम्ही लवकर बरे व्हाल. आणखीन काय? लवकर बरे व्हा. बरे होण्यासारखं वागायचं नाही आणि बरे व्हा म्हणायचं. यू फुल. झोपा बघू आता. मी तुम्हाला झोपवीन. मला झोपायच्या गोष्टी करतेस. तुमच्याशी बोलण्यात ना काही एक अर्थ नाही. मी आलो होतो काय सांगायला माझ्याशी बोलायला ये म्हणून. पत्ते लावा. हा काय जुगार आहे? पत्त्याचा बंगला करा असं म्हणते मी. मग तू येऊन पाडणार? मी कशाला पाडेन? हे बघ, हात थरथरायला नको असेल ना तर कॉन्सन्ट्रेशन पाहिजे.
आणि विल पॉवर मजबूत पाहिजे. पण ती आहे ना तुमच्याजवळ. आहे. तू मुद्दाम येऊन पाडतेस नंतर माहिती आहे मला. काहीतरीच काय बोलताय, मी कशाला पाडेन. तू कशी काय? म्हणजे नाही नाही, घर तुझंच आहे, पण तुला फुरसत कशी काय मिळाली? मी गेले 3 तास तुझी इकडे वाट बघतीये. काय म्हणतेस काय? होतास कुठे? सुधानं देखील हा प्रश्न मला कधी नाही विचारला. म्हणूनच सगळा वांधा झाला. मृणाल, सॉरी. मी चिडलो तरी वस्तुस्थिती तीच आहे, कळलं? कुठे होतास? शिक्षण समितीची मीटिंग होती सकाळी, तिथे गेलो होतो. पण तिकडनं तू दुपारीच बाहेर निघालास. तू मला रंगे हात पकडल्यासारखं का बोलतेस? हा? कारण मी फोन केला होता तेव्हा तू 1:30 वाजताच न जेवता गेल्याचं कळलं मला. आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. एवढा वेळ कुठे भटकत होतास तू? त्यानंतर माझी एकाची अपॉइंटमेंट होती, त्यानं वेळ खाल्ला. नाही म्हणजे काहीतरी काम होण्याची शक्यता दिसतंय, बघूया. नंतर मी सुधाकडे गेलो. सुधाकडे कशाला? म्हणजे सुधाकडे तुझं काय काम होतं? सुधाला लागले. तुला माहिती असायला हवं, ते पेपरात आलंय. कारण पेपरात येण्या अगोदर तुला ते माहिती असतं म्हणून. तरी सुद्धा मला विचारतेस? अरे पण परवा कळल्यावर गेला होतास ना लगेच? हो, कालही गेलो तो. पुन्हा आज? का तुझी काय हरकत आहे? सुधा तुझी कागदोपत्री बायको आहे. मी कोण आहे तुझी? तू माझी मैत्रीण आहेस, मला या घरात आश्रय देणारी. आणि तुझी 3 तास वाट पाहणारी. आय एम सॉरी. शरद, मी एक प्रश्न विचारते, तिरका अर्थ काढू नकोस. पण एवढीशी खोक पडली आहे सुधाच्या डोक्याला, तर तू तिथे रोज जाऊन ती खोक काय भरून येणार आहे का? कदाचित ही जखम भरून नाही येणार, पण जुन्या जखमेवर खपली तर बसेल. आय डोंट नो. कदाचित प्रायश्चित्त म्हणावं तर. आय डोंट नो मी का तिच्याकडे एवढा खेचला जातोय. खरंच आय डोंट नो. मी गेले 3 तास वाट बघतेय तुझी. अगं मग फोन करायचा होतास ना. कुठे? सुधाकडे? का काय हरकत? म्हणजे खपली निघून जखम भळाभळा व्हायला लागली असती एव्हाना. Jealousy, thy name, woman. काहीतरी बोलू नकोस उगाच. रागवलीस? मी रागवून काही फायदा झाला असता, तुला वाईट वाटलं असतं तर रागावलेही असते. सुधाला एवढंच लागलंय आणि तू सारखा सारखा तिकडे का जातोस असं जेव्हा तू मला विचारलंस, याचाच अर्थ तुला राग आलाय. ठीक आहे, मी गप्प बसते, नाहीतर आता भांडण होईल आपलं.